मित्रांनो, एव्हीएन, हिप जॉईंट किंवा खुबादुखी, कुल्लीदर असं जर म्हणलं तर याच्यामध्ये आपल्याला मांडी घालता येत नाही, दोन पायावर बसता येत नाही, चालताना उठताना बसताना खूप अशा वेदना असतात. या वेदनेतूनच आपले जे तर यांना जो आराम पडलाय त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हे माझ्याकडे 4-5 वर्षापूर्वी पण आले आणि आता पण ते आली. तर नमस्कार सर, आपलं नाव काय? आणि माझं नाव किरण गायकवाड, राहणार मनमाड. मी 5 वर्षापूर्वी मला चालता येत नव्हतं. आता 5 वर्षापूर्वी येऊन मी त्यांनी स्टेटमेंट केली, मला चालता यायला लागलं. आता थोडासा परत प्रॉब्लेम जाणवत होता. 4 ते 5 वर्षानंतर परत मी एकदा येऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेतली. आता किती रिलीफ वाटतंय तुम्हाला? आता बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी दुखायला लागलेलं होतं. आता मोकळं मोकळं 4-5 वर्षापूर्वी झाला होता त्रास, त्यावेळेस 2-1 वेळेस आली, ते 2 ते 3 वेळेस आलो. 3 वेळेस आली, त्याच्यानंतर आता आली. हां, आता काय वाटलंय तुम्हाला? आता खूप फरक पडला. पूर्वी तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं. किती लगेच. स्टेज होती त्यावेळेची? ती स्टेप म्हणजे एक 70% आणि 80% अच्छा, उभा गेलेला होता. बरोबर. लगेच ऑपरेशन करायला लावलं होतं 5 वर्षापूर्वी. 5 वर्ष. आता काय वाटलंय एकंदरीत तुम्हाला? आता आतापर्यंतचा म्हणजे प्रवास. मी 5 वर्षापासून काही ऑपरेशन केलेलं नाही. पुढे तर बघू. हां, आता रिलीफ व्यवस्थित मांडी हा, घालता येते व्यवस्थित तुम्हाला? मांडी घालते, मांडी घालते. गाडी चालवतो. गाडी चालू. तुम्ही इतर पेशंट पण पाठवले तुम्हाला? हा, बरेच पेशंट त्यांचा पाठवले. काय रिस्पॉन्स आला? त्यांचं चांगला रिस्पॉन्स आला. चांगला हो, रिस्पॉन्स. पेन रिलीफ सेंटर म्हटल्यावर मग ते काय दुखणं गायब केलं. बरोबर. नक्कीच गणपत मॉल पेन रिलीफ सेंटरला एक वेळ व्हिजिट द्या आणि आपल्यासारखंच जर काही त्रास असेल, मानदुखी, कंबरदुखी, खुबादुखी, गुडघेदुखी, तर पॅरालाइज यासारखे आजार आपण बिना औषधी पण बरे करू शकताय. धन्यवाद सर.